केंद्रीय संचार ब्युरो आणि नवे पारगाव ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक लोकसंख्या दिवस विशेष प्रचार कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमापूर्वी लोकसंख्या वाढीच्या दुष्परिणामांची नागरिकांना जाणीव व्हावी यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी पारगावमधील मुख्य रस्त्यावरून प्रचार फेरी काढली. ही प्रचार फेरी सांस्कृतिक सभागृहात आल्यानंतर मुख्य कार्यक्रमाला सुरुवात झाली. या कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनानं करण्यात आली. यावेळी बोलताना केंद्रीय संचार ब्युरोचे कोल्हापूर क्षेत्रीय प्रचार अधिकारी प्रमोद खंडागळे यांनी वाढत्या लोकसंख्येमुळे देशाच्या विकासात अडथळा येत असल्याचं सांगितलं. लोकसंख्या वाढीमध्ये आज चीनच्याही पुढे जाऊन भारत जगात 1 नंबरवर पोहोचलाय. सध्या भारताची लोकसंख्या 144 कोटी आहे. भारताची वाढती लोकसंख्या ही चिंतनीय बाब असून यावर नियंत्रणासाठी समाजातील सर्वच स्तरातून तातडीनं उपाययोजना करणं गरजेचं असल्याचं त्यांनी सांगितलं. नवे पारगावच्या सरपंच वर्षाराणी देशमुख यांनी यावेळी बोलताना शासनाच्या आरोग्य केंद्रातील सुरक्षित, सुयोग्य, माफक साधन सुविधांचा लाभ घेण्याचं आवाहन केलं. यावेळी ग्रामपंचायतीच्या वतीनं देण्यात येणारा अहिल्याबाई होळकर पुरस्कार नवे पारगावच्या माजी मुख्याध्यापिका अरुणा घोरपडे आणि डॉक्टर ज्योती महेश माणगावे यांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी हातकणंगले पंचायत समितीच्या माजी उपसभापती सुलोचना देशमुख, नवे पारगावचे माजी सरपंच प्रकाश देशमुख, बाळासाहेब बंडगर, संदीप कांबळे, ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुनीता कदम पाटील, बालविकास प्रकल्पाच्या अश्विनी केरले, अंगणवाडी पर्यवेक्षिका स्नेहल पाटील, उपसरपंच निवास पाटील यांच्यासह शाळेचे मुख्याध्यापक, ग्रामपंचायत सदस्य, विद्यार्थी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.